व्हॉट्सॲप, यूट्यूब यांनी सगळ्या जगाला कसं बदलून टाकलंय ना. मध्ये एका प्रोग्राममध्ये सोशल मीडियाबद्दल सांगताना सचिन खेडेकर म्हणत होते की आपण अरे भाऊ माझे डायलॉग सांगतो. ओ बाई So beautiful. So elegant. Just looking like wow. ओ तुम्ही इकडं कुठं हा आणि तुम्हाला आत किती कोणी सोडला. प्रोग्रामच्या रिहर्सल चालल्या तिकडे. Arey, that is because why I come. Huh? For yourselves, you running program? बाई तुम्ही मराठी गाव. हो, माझं नाव चैताली करमरकर. मग मराठीत बोला ना. कशाला इंग्लिश शुगर्स वाट लावताय. नाही नाही मला असं म्हणायचं आहे कशाला कोणा त्रास घेताय. अरे ट्राय तर करायला पाहिजे हा. ना. माझ्या आठ नावातच कर मर कर आहे. ट्राय तर करायलाच पाहिजे. तुम्ही करणार आणि आम्ही मरणार. काय मस्त जोक्स ना तुम्ही. LOL. जोक्स जाऊ द्या हो पण आज तुम्ही इथं कशा. अरे असं काय करता. हं. तुमच्याच ऑर्गनायझरनी मला कॉन्टॅक्ट केला होता हं. आणि म्हणाले की इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा समाजावर प्रभाव या विषयाबद्दल बोला. अच्छा 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 वा 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 करमरकर बाई. मरकर बाई काय. मग माय नेम इज चैताली. कॉल मी चॅट्स. चॅट्स. तिला बघून चेटकेड म्हणायला पाहिजे. नाही 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 मला असं म्हणायचं होतं की तुम्ही इंस्टाग्राम किंवा अशा सोशल मीडियाबद्दल बोलणार आहात हे मला माहिती नव्हतं. म्हणजे आय डिडंट नो यू आर सोशल मीडिया एक्सपर्ट. तर असे सोशल मीडियावरचे काही प्रोग्राम्स तुम्ही पूर्वी केलेत का. कुठे तुम्ही पहिलेच बकरी आहात. तिच्या आईला बोलला. परमेश्वरा. नाही नाही मला असं म्हणायचं होतं चला बोला. हा तर मग इंस्टाग्रामचा आपल्या सगळ्या या समाजावर कसा नकारात्मक परिणाम झाला आहे त्याबद्दल बोलणार आहात का तुम्ही. नकारात्मक परिणाम हो. नाही हो. मग इन्स्टा म्हणजे किती मज्जा ते सांगायला आली आहे मी. हा? काय ते लाईक्स, काय ते रील्स बनवणे, काय ते फॉलोईंग, किती मज्जा. तुम्ही केले का कधी रील्स. यातला फालतूपणा करायला माझ्याकडे वेळ नाही. अहो 5 मिनिटात होतात रील्स. असा एक आवडता रील घ्यायचा हा. आणि त्याची कॉपी करून आपलं वर्जन टाकायचं. आम्ही बिशीच्या मैत्रिणी जेव्हा भेटतो ना हा. तेव्हा हेच करतो. आमचं ते इन्स्टा हँडल पण आहे. बर बाय बंगारी तेव्हा आयडिया. चला एक रील करूया पटकन. अहो नको चला. नको, मला तसलं काही जमत नाही हो. अहो एकदम सिंपल आहे. 1 2 3 स्टार्ट. येऊ कशी कशी मी नांदायला हो. येऊ कशी कशी मी नांदायला. येऊ कशी कशी. तुम्ही नांदायला आलात का सांडायला आलात. OMG. हा? तुमचे जोक्स. LOL. काय बाई आहे. बरं असो मंडळी. तर या सोशल मीडियामुळे ना आजकाल इंस्टाग्रामवर सगळे इतके वेळासारखे रील्स करत असतात. जो उठतो तो रील करत सुटतो. बसमध्ये म्हणा, ट्रेनमध्ये म्हणा, एअरपोर्टमध्ये म्हणा. अहो परवा तर एक गधडा टॉयलेटमध्ये बसून रील्स करत होता. अति नाही अति नाही. आता ह्याला काय अर्थ आहे मला तुम्ही सांगा. आता ह्याला नकारात्मक परिणामच म्हणायचा नाही तर काय म्हणायचं. अहो ते सगळं आपला विचार आणि दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय करण्यात आनंद मिळतो. मला मला अशी एक मस्त कादंबरी वाचण्यात मजा येते किंवा असं एक मस्त थरार नाटक असेल ना तर जाम मजा येते. हा तसंच हा. काही लोकांना रील्स बनवून आनंद मिळतो. रील बनवून लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यांना नवीन नवीन मित्रमैत्रिणी भेटतात. आणि रील्स म्हणजे काय फक्त सिंगिंग आणि डान्सिंगचे नसतात. बर त्यात सोशल मेसेज, विनोद, संगीत शिक्षण सगळं काही असतं. सो आपला दृष्टिकोन बदलला की पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. वा 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 करमरकर बाई. ओ सॉरी सॉरी सॉरी. चेक्स. काय सुंदर मेसेज दिलाय हो तुम्ही. हा चला मग रील्स करूया. नको नको नको. अहो तेवढ्यासाठीच तर इथे आपले डेट्रॉइटचे टॅलेंटेड सिंगर्स आणि डान्सर्स आलेले आहेत आज.
ते आपल्याला डान्सचे सगळे मस्त व्हायरल झालेले रील्स किंवा कंटेम्पररी स्टाईल्स दाखवणार आहेत. अरे वा. सो वाय नॉट जस्ट लिव्ह इट टू द एक्सपर्ट्स काय. चला मग आता पटकन रील बनायचं. चला चला.